अहिल्यानगरमध्ये पाणी टंचाईची झळ, 28 गावात 50,000 लोकसंख्या टँकरवर अवलंबून। अहिल्यानगर जिल्ह्यात उन्हाळ्याची तीव्रता वाढत चालली आहे आणि आता पाणी टंचाईची परिस्थिती गंभीर होताना दिसत आहे। मंडळी, सध्या जिल्ह्यात तब्बल 22 टँकरद्वारे 28 गावे आणि 125 वाडी वस्त्यांमधील जवळपास 50,000 लोकांना पाणी पुरवठा केला जात आहे। पारा 40च्या पुढे गेल्यामुळे ग्रामीण भागात पाण्याची तीव्र कमतरता जाणवू लागली आहे। यंदा धरणांमध्ये पाणीसाठा चांगला असल्यामुळे सुरुवातीला टंचाई जाणवली नाही, पण एप्रिल पासून परिस्थिती बदलू लागली आहे आणि टँकरची संख्या हळूहळू वाढत आता 22 वर पोहोचली आहे। त्यानंतर सर्वाधिक टँकर संगमनेर तालुक्यात, त्यानंतर पारनेर, नगर आणि अकोले तालुक्यात सुरू आहेत। दरम्यान उन्हाची तीव्रता अजून वाढत असल्यामुळे पाणी टंचाईचा फटका आणखी वाढण्याची शक्यता आहे। अनेक गावातील विहिरी आणि तलाव कोरडे पडत आहेत, त्यामुळे नवीन टँकरसाठी प्रस्तावही वाढत आहेत। जून मध्येही समाधानकारक पाऊस होईल याची शाश्वती नाही, म्हणजेच येत्या काही दिवसात टँकरची संख्या आणखी वाढू शकते आणि परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे पाण्याचे योग्य नियोजन आवश्यक आहे। तुम्हाला काय वाटतं? कमेंट करा।